सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण झटपट नैवेद्यासाठी खीर कशी बनवायची ते बघणार आहोत. बऱ्याच वेळेला खीर बनवल्यावरती ती थंड जेव्हा होत जाते तशी तशी ती खूप घट्ट होत जाते. तर तसं होऊ नये यासाठीची एक ट्रिक देखील मी सांगणार आहे. तर सुरुवात करूया रेसिपीला. इथे मी एका कढईमध्ये 1 चमचा तूप घेतलेले आहे. तूप वितळलं की यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रुट्स घेऊ शकता. हे ड्रायफ्रुट्स आपल्याला तुपावरती 1 मिनिटभर परतून घ्यायचे आहेत. ह्याचा रंग थोडा बदलला, थोडे गुलाबी कलरचे झाले, की मग यामध्ये मी पाव वाटी रवा घालणार आहे. रोजच्या वापरातला रवा आहे, ज्याचा आपण शिरा वगैरे बनवतो, तोच घेतलेला आहे. तुपावरती 1 मिनिट 2 मिनिटं छान भाजून घ्यायचा आहे. रवा भाजून झाला, की मग यामध्ये कोमट दूध मी घेतलेलं आहे. थोडं थोडं करून दूध ओतायचं आहे, कारण रवा खूप गरम आहे. तर अंगावरती उडून तुमचा हात भाजू शकतो. दूध सुद्धा मी मलईसकट वापरलेले आहे. तुम्हाला ज्या प्रमाणात जेवढ्या प्रमाणात खीर बनवायची आहे त्या हिशोबाने तुम्ही दुधाचा वापर करू शकता. एकदा हे छान ढवळून घ्यायचे आहे आणि याला उकळी आणायला ठेवून द्यायचं आहे. उकळी यायला सुरुवात झाली की पुन्हा एकदा खालपासून छान ढवळून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे. आता पाव वाटी रव्यासाठी मी इथे अर्धा वाटी साखर घेतलेली आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. यामध्येच मी केशर भिजत घातलं होतं दुधामध्ये, ते सुद्धा घालून घेतलेलं आहे आणि आता पुन्हा हे छान ढवळून घेऊयात. रव्याची खीर बनायला जास्त वेळ लागत नाही. अगदी 10 मिनिटात बनवून ही तयार होते. त्यामुळे जर ऐनवेळी नैवेद्याला काही बनवायचे असेल, तर ही तुम्ही नक्की बनवू शकता. आता छान उकळी आलेली आहे याला. तुम्ही बघू शकता याला छान दाटसरपणा सुद्धा आलेला आहे. आणखीन 1 मिनिटभर फक्त उकळून घ्यायचं आहे. आणि यामध्ये सगळ्यात शेवटी पाव चमचा वेलची पावडर घातलेली आहे. ती सुद्धा खिरीमध्ये छान आपण मिक्स करून घेऊयात. आणि जसे मी सांगितले होते, की नेहमी खीर बनवून झाली, की ती जशी-जशी थंड होत जाते, तशी-तशी ती खूप घट्ट होत जाते आणि आपल्याला सारखं त्यामध्ये दूध मिक्स करून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करावी लागते. तर यासाठी एक ट्रिक सांगते. खीर थोडीशी नॉर्मल झाली, की त्यामध्ये अर्धी वाटी रूम टेम्परेचरवरचं दूध आपल्याला मिक्स करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या कन्सिस्टन्सीची खीर हवी असते, तशीच ती अगदी शेवटपर्यंत थंड झाली तरी राहते आणि त्यामुळे सारखं-सारखं दूध ओतून आपल्याला ती ॲडजस्ट करावी लागत नाही. फक्त दूध ओतताना थंडगार फ्रिजमधलं दूध ओतू नका, नाहीतर मग ते दूध फाटू शकतं आणि मग खीर बिघडू शकते. तर ही आपली खीर तयार झालेली आहे. अगदी घाईच्या वेळेला जेव्हा नैवेद्यात बनवायची असते, तेव्हा तुम्ही ही नक्की बनवू शकता. याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. अजिबात अशी दाट घट्ट झालेली नाहीये. आपण ज्या स्टेजला दूध ओतलं होतं, तशीच ती राहिलेली आहे. तर आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. नमस्कार.